माझ्या पोराला म्हटलं लग्नाचं काय करायचं रे. ते म्हणतो मम्मा माझ्या ना मित्रांनी सगळ्यांनी लव्ह मॅरेज केले. म्हटलं हो का. त्याला म्हटलं अरे लव्ह मॅरेज करायला ना खूप पैसा लागतो रे. तेव्हा ती मुलगी येतात, गरिबाकडं नसतात येत. आणि मग त्याला दिसायला कसले असले तरी चालतात, पण पैसा पाहिजे भरपूर आणि त्याला कमवावं लागतं बाळा. म्हटलं हो का. म्हटलं आपल्याला पैसा बघून नाही आली पाहिजे, आपलं घर तुला बघून आली पाहिजे बस. मला काय पाहिजे म्हटलं, अजून पैसा नसला तरी तरी मुलगी राहू शकते म्हटलं, असं काही नाही. आम्ही बी गरिबातनं दिवस काढल्यात म्हटलं. मुलीला राहायचं असेल तर कोणत्याही घरात राहते म्हटलं, आणि नसेल राहायचं ना तर ती मोठ्या महालामधून बी बाहेर येते म्हटलं. म्हटलं हा का. म्हटलं हो. पण म्हटलं तू आता थोडक्यात विचार कर म्हटलं, ती सूरज चव्हाण त्याला मुलगी कुणी देत नव्हतं, आणि आज तो बिग बॉस झाला, स्टार झाला, म्हणून त्याला लगेच म्हणजे मुलगी बी पसंत झाली आणि लगेच त्याने लग्न बी केलं. खूप छान मुलगी आहे. पण असं मी वाईट नाही बोलत, बिचाऱ्याच्या गरिबाचं छान झालं उलट, आणि तसं सगळ्यांचं व्हावा. पण असा विचार नका करू मुलींनो की त्याच्याजवळ पैसा नाही का माणसाला राजाचा कधी बी भिकारी बनवू शकतो आणि भिकारीचा कधी बी राजा बनवू शकतो बरं का. मुलींनी विचार करत जा, आणि पळून जायच्या आधी बी विचार करत जा. का तर आईबापाला ती समजून घेऊ शकत नाही मुलगी, तर ती एकट्या मुलाला काय समजून घेणार आहे. असा बी विचार करा मुलांनो जेव्हा तुम्ही पळून जाता. पण हा बी विचार करा, तुम्ही तुमच्या आईबापाचा विचार करत नाही म्हटलं त्या मुलीचा नंतर काय विचार करू शकता. आणि मुलीने बी विचार केला पाहिजे की बघा ह्यो आईबापाला विचार करू शकत नाही म्हटल्या माझा काय विचार करणार आहे. म्हणून मी म्हणते पळून जायच्या आधी विचार करा, आणि आईबापाचा योग्य ते निर्णय घ्या. लग्नाला होकार असेल तर नक्कीच करा, हा माझा भाग आहे. पण आता लग्न करायचं म्हटलं ना की आईबापाच्या बी खूप अटी असतात की पैशा